मुंबई लगतच्या वसईतील घटनेनं शाळकरी मुलांच्या पालकांमध्ये खळबळ माजली। शाळेमध्ये पोहोचायला उशीर झाल्यामुळे शिक्षकांनी एका चिमुकलीला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिचे पालक करतायत। नेमकं काय घडलं बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। शाळेत उशिरा जाण्याची इतकी कठोर शिक्षा, 100 उठाबशांच्या शिक्षेने चिमुकलीचा घेतला जीव। पालकांसह नागरिकांमध्ये संताप, कठोर शिक्षेची मागणी। या 13 वर्षांच्या चिमुकलीचे श्वास उपचारादरम्यान थांबले। तिचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष अखेर थांबला। शाळेत पोहोचायला झालेला उशीर आणि त्यामुळे तिला मिळालेली 100 उठाबशांची शिक्षा तिच्या मृत्यूचं कारण ठरल्याचा आरोप होतोय। काजल, क्या हुआ? मेरी बच्ची स्कूल गई शनिवार से मेरे लड़की का तकलीफी होते होते बढ़ते बढ़ते आज काल मेरी लड़की खत्म हो गई। स्कूल से ही परेशानी बढ़ा, उठा बैठा कराए, उस दिन से मेरी लड़की को तकलीफ ही बढ़ा। और बाकी मेरी लड़की ने खांसी न बुखार न कुछ तकलीफ नहीं था, मेरे बच्चे को कुछ भी नहीं तकलीफ था। वो स्कूल गई, वो लेट हो गया, उसकी वजह से वो लोग पेरेंट्स कराए, उठाए बैठे, वो मेरी लड़की कमजोर, उनको तबीयत ज़्यादा सीरियस हो गया। सब बच्चे को कराए तो सब बच्चे को कम हुआ, हमारे बच्चे को ऊपर ज़्यादा हो गया। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं खूप आवडायची। 14 नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो। त्याच दिवशी काजल गौड या चिमुकलीनं अखेरचा श्वास घेतला। वसई पूर्वेच्या सातिवलीतील हनुमंत विद्या मंदिरात काजल 6वीच्या वर्गात शिकत होती। 8 नोव्हेंबरला तिच्यासह अनेक विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचले। उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली। खांद्यावर दप्तराचं ओझं घेऊन या उठाबशा काढण्यास सांगितल्या। शाळेतून घरी परतल्यानंतर काजलला अस्वस्थ वाटू लागलं। कुटुंबियांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। वसईतल्या 2 रुग्णालयांनंतर तिला जे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। तिथे उपचार सुरू असताना काजलचा मृत्यू झाला। उशिरा शाळेत घेण्याची अघोरी शिक्षा चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यावर अनेकांकडून संताप व्यक्त होतोय। माझी मागणी एवढीच आहे की त्या मुलीच्या घरच्यांना न्याय दिला पाहिजे आणि याला जे जबाबदार आहे संस्था चालक आणि जे शिक्षक शिक्षिका यांच्यावरती 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या मुलीला न्याय दिला पाहिजे। आणि शासनाकडून ती मुलगी गरीब आहे, एकदम वंचित घटकातली मुलगी आहे, तर तिला शासनाकडून एक ठोस मदत दिली पाहिजे आणि अशा या शाळा बंद केल्या पाहिजे। स्कूलमध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट मला हा सांगायचं आहे की सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेजच डिलीट केल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा बंद आहे। तर उद्या उठून काय मोठा दुर्घटना झाला आणि वसई विरारमध्ये किती केसेस आहे, तर उद्या उठून काय झालं त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी कोण? आज ती मुलगीला शिक्षा दिली, उठक बैठक करवला आणि ती मुलगी वारली। ती मुलीला जस्टिस भेटायला पाहिजे, त्यासाठी आम्ही स्टँड आहे आणि एंडपर्यंत आम्ही असणार। काजलच्या कुटुंबियांसह परिसरातील संतप्त नागरिकांनी शाळेवर गंभीर आरोप करत संबंधितांवरती कठोर शिक्षेची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वाळू पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अलर्ट मोडवर आलेल्या शिक्षण विभागानं सुद्धा चौकशी सुरू केली आहे। यहाँ दुर्दैव में कल एक बच्ची को अस्पताल में एडमिट किया था। आज उसका दुर्दैव अंत हो चुका है, लेकिन अभी मामला क्या है इसकी जांच की जाएगी और जांच करने के बाद रिपोर्ट वरिष्ठ कार्यालय के लिए अगली कार्यवाही के लिए भेजा जाएगा। लहान मुलांकडून कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी चुका होत असतात, पण त्यासाठी दरवेळी त्यांना अशा शिक्षा करणं किती योग्य आहे हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय। वसईहून विपुल पाटीलसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।